जेवढं लागलं तेवढं 2 बोट घ्या. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. कुठे धन्यवाद. नाही देव देवऋष. रांगेमध्ये बसा व्यवस्थित. अलीकडे रांगेमध्ये या, रांगेमध्ये या व्यवस्थित. दंडवत. देवऋष. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय श्री गोविंदाय नमो नमः. श्री गोविंदाय नमो नमः. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. दंडवत हो. चरत चरते दुरी गेली तेथोनी ब्रह्मेनी नेली सर्वज्ञ नाथे नटना केली भवती पाऊ ठेले. तव एरी कडे चतुरानने गोपाल नेले करिता भोजने जव श्री कृष्ण आले मागवते यमुने तव तेही ने दखे.
तव एरीकडे चतुरानने. कालच्या ज्ञानसत्रातील शेवटची ओवी आपण पाहिली. चरत चरते दुरी गेले तेथून ब्रह्मेनी नेले. वासर जे आहेत ते तृण चरता 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 असे दूर गेले. ते मोठा आनंद दिला त्यांनी, बारीक करून द्या. चरत चरता दुरी गेली. चरत चरत दूर निघून गेलेले आहेत वासर. आणि तिकडनं ब्रह्मदेवाने त्यांचं हरण केलं. या ओळीमध्ये काय लक्षात आलं आपल्याला? काय प्रकरण घडले? ते वच्छाहरण हे घडलेलं आहे. वच्छ म्हणजे गायीचे वासर, हरण म्हणजे त्यांचं हरण केलं. कुणी केलं? ब्रह्मदेवाने केलं. पंखा लावा. तर आपल्या या ग्रंथाचं नाव काय आहे? वच्छाहरण. वच्छ म्हणजे गायींचे वासर, त्यांचं हरण झालेलं आहे इथे. आता आपण आज मूळ विषयाकडे आलेलो आहोत. ग्रंथाचा जो गाभा आहे, जी लीळा वाखाणलेली आहे. लाईट नका बंद करू, लाईट बंद होत आहे. राहू दे, ते आपल्या यांना माहित आहे, हे करतील, किशोर भाऊ करतील. आल्यावर लाईट चालू राहू दे, ते हे करतील, आपले किशोर भाऊ करतील. राहू दे. तर इथे आपण महत्वाची जी लीळा आहे वच्छाहरणातील, ज्या लीळेमुळे या ग्रंथाचं नाव वच्छाहरण आहे, या ग्रंथाचा जो गाभा आहे तो या ओवीपासून चालू झालेला आहे. वच्छाहरण ओवी क्रमांक 260. या ओवीमधून आपण पाहू शकतो की इथून वच्छाहरण झालेलं आहे. गायींच्या वासरांचं हरण ब्रह्मदेवाने केलेलं आहे. मग ते वासर चरत चरत दूर गेले. ते वासर ब्रह्म्याने तिकडून तिकडे चोरून नेले. त्यांचं काय केलं? अपहरण केलं. पण भगवंतांनी नटना केली, म्हणजे नाटक केलेलं आहे. कशाचं नाटक केलं? शोधण्याचं नाटक केलं. देवाला तर माहिती आहे की हे जे वासर आहेत गायीचे ब्रह्म्याने नेलेले आहेत, तरी पण देवाने नाटक केलेलं आहे शोधण्याचं. तव एरीकडे चतुराननी. 4 तोंड असणारा तो ब्रह्मदेव, त्यांनी काय केलं? गोपाळ नेले करिता भोजने. भगवंत तिकडे वासर बघण्यासाठी गेले आणि ब्रह्मदेवांनी इकडे डाव साधला. देव तिकडे आणि ब्रह्मदेवाने इकडे गोपाळ चोरून नेले. म्हणजे वच्छाचंही हरण झालं आणि गोपाळांचंही हरण झालेलं आहे. गोपाळ नेले करिता भोजने. भोजनाचा ठाईस तिथं झोपलेले होते ते. तर तिथनं त्या गोपाळांना ब्रह्मदेवाने चोरून नेलेलं आहे. जेव्हा श्रीकृष्ण आले मागुते यमुने तो तेही ने दखे. भगवंत पुन्हा परत आले गोपाळांना जाग करण्यासाठी. अरे आपले वासर सापडत नाहीत, चला आपण शोधूया सर्वजण. त्यासाठी भगवंत परत आले यमुनेच्या तीरावर, जिथे गोपाळ काल्याची लीळा केली भगवंतांनी. पाहतात तर काय, तिथे गोपाळ पण नाहीत. जया ईश्वराची या लीला प्रवृत्ती, ब्रह्म्याची या कोडी उपजती. तया वासरुवे आणता मागवती, सायास कवन. जया ईश्वराची या लीळा प्रवृत्ती, ज्या भगवंताच्या लीळेने प्रवृत्तीने ब्रह्म्याची या कोडी उपजती.
ज्या भगवंताच्या एका उल्लेखाने अनंत ब्रह्मांडाची रचना होते, त्या अनंत ब्रह्मांडामध्ये व्यापार करण्यासाठी 81 कोटी 1.25 लाख 10 देवतेच्या ब्रह्मांडस्था ह्या एका प्रवृत्तीने निर्माण करते माया. म्हणजेच काय झालं, ब्रह्मांडस्था सर्व निर्माण केल्या. म्हणजे अनंत ब्रह्मांडामध्ये जेवढे ब्रह्म विष्णू महादेव लागत होते, इंद्र लागत होते, तेवढे निर्माण केले. तर इथे पंडित बासांचं सांगणं काय आपल्याला, की ज्यांच्या लीळा प्रवृत्तीने असे अनंत ब्रह्म तयार होतात, एक ब्रह्म नाही, अनंत ब्रह्मदेव तयार होतात त्या भगवंताच्या एका उल्लेखाने प्रवृत्तीने. त्या वासुदेव आणि त्या मागवते सायास कवन. त्यांना जर वाटलं असतं की लगेच आपल्याला जाऊन वासर परत आणायचे आहेत, तर त्यांना काय फार कष्ट घ्यावे लागले असते का? नाही, काही कष्ट घ्यावे लागले नसते. परचतुराननु भूलवावा, पवाडा थोरू करावा, गोपी गोधना सबंधू द्यावा निज स्वरूपाचा. पण भगवंताने तसं केलं नाही. कसं केलं नाही? सरळ गेले सत्यलोकामध्ये आणि वासर घेऊन आले, आपल्या गोपाळांना सवंगड्यांना घेऊन आले. असं भगवंताने केलं नाही. का केलं नाही तसं? परचतुराननु भूलवावा, या ब्रह्मदेवाला भुलवायचं आहे देवाला. म्हणून भगवंताने सरळ जाऊन ते वासर आणि गोपाळ आणलेले नाहीत. पवाडा थोरू करावा, थोर असा पवाडा करायचा आहे. गोपी गोधना सबंधू द्यावा. गोपी म्हणजे गोकुळातील ज्या माता भगिनी आहेत त्यांना सबंधू द्यावा, संबंध द्यायचा आहे. कशाचा? निजस्वरूपाचा. आता इकडे चतुराननाने गोपाळ नेले, वासर नेले, आणि भगवंत हे त्यांना त्या ब्रह्मदेवांना भुलवण्यासाठी हे लीळा करतात. पण यामध्ये त्या गोपींना आणि गोधनांना संबंधू द्यावा, निज स्वरूपाचा हा हेत आहे. तर हा हेत कसा पूर्ण होणार आहे बरं? ते समोरच्या ओळीमध्ये येणारच आहे. आता यया ताजा देव नेनता झाला, तव ब्रह्मा निज भुवना गेला, गोप वासुरुया सुरवाडू केला, राऊळीची म्हणोनी. यया काजा म्हणजे या कारणास्तव देव नेणता झाला. म्हणजे मागच्या ओळीमध्ये जे सांगितलेलं आहे की ब्रह्मदेवाला भुलवायचं आहे, देवाला मोठा पवाडा करायचा आहे, थोर चरित्र करायचं आहे. या कारणास्तव भगवंत नेणता झाला. म्हणजे जणू काही भगवंताला काही माहितीच नाही असे भगवंत अज्ञानपणाचं एक नाटक करतात. तेव्हा ब्रह्म निजभुवना गेला, ब्रह्मदेव गेला स्वतःच्या घरी म्हणजे सत्यलोकामध्ये. गोप वासुरवाडू केला, राऊळची म्हणोनी. गोप म्हणजे गोपाळ, वासरू म्हणजे गायीचे वासर, यांना त्या ब्रह्मदेवाने सत्यलोकामध्ये नेलं आणि तिथे सुख दिलं. तिथे काही त्यांना दुःखामध्ये नाही ठेवलं. का नाही ठेवलं दुःखामध्ये? सुख का बरं दिलं? राऊळीची म्हणोनी. एवढूसा बालक जर एवढ्या आघासुराला मारतो म्हणजे हा काय साधारण नाही. तर मग याच्या माणसाला आपण त्रास देऊ नये म्हणून ब्रह्मदेव पण घाबरला आणि काय केलेलं आहे? सुरवाड केलेला आहे, सुख दिलेला आहे त्यांना. जर आपण भगवंताची तशी एकनिष्ठ भक्ती केली तर भगवंत आपल्याला सहाय्य करतात. भगवंत सहाय्य करण्यासाठी येवो अथवा न येवो, पण आपल्या ठिकाणी जे भगवंताची भक्ती आहे त्यामुळे ब्रह्मदेवासारखे पण जवळ येत नाहीत त्रास देण्यासाठी आपल्याला. मग यमदूत काय मोठी गोष्ट आहे? यमदूत तर खालची देवता आहे, ब्रह्मदेव हे श्रेष्ठ देवता आहे, यमदूत ही ब्रह्मपेक्षा खालची देवता आहे. तर मग यमदेव ही जी यम आहे, यमदूत आहेत, हे काय त्रास देतील बरं? आपल्याला नाही देणार. म्हणून भगवंताची एकनिष्ठ भक्ती करणे हे महत्वाचं आहे. तरच भगवंत आपल्याला सहाय्य करतील. आणि भगवंत यदा कदाचित सहाय्य करण्यासाठी जरी नाही आले, परंतु त्या भक्तीचं सामर्थ्य एवढं आपल्या ठिकाणी असेल की असं कोणीही उठसूट तुम्हाला नरकात नेऊन टाकेल असं करू शकणार नाही.
की ते मज गमले आण करिता श्री कृष्णाचे सन्निधान की तया काही झाले विघ्न म्हणोनी ब्रह्मपदा नेली की ते मज गमले आण. आता इथे कवी स्वतः सांगतायत की मला असं वाटलं, म्हणजे ही कवी कल्पना आहे. तर कवी त्यांच्या कल्पकतेतून हे सांगतात आपल्याला की जणू काही मला असं वाटलेलं आहे की जणू काही या गोपाळांना आणि या वासरांना जे सत्यलोकामध्ये या ब्रह्मदेवानं नेलं ते कशामुळे, मला असं वाटते की श्रीकृष्ण भगवताचं जे काही सन्निधान केलेलं आहे या गोपाळांनी आणि वासरांनी, त्या सन्निधानामुळे यांची योग्यता एवढी अधिक झाली. जसं ब्रह्मादिक आपल्या पदा निळावयाची परितो त्याची वासही न पाहे, बरोबर की नाही. तसं जणू काही हे गोपाळ आणि वासर गायीचे भगवंताच्या सन्निधानामुळे एवढे श्रेष्ठ झालेले आहेत, ब्रह्मदेवालाही धाक पडलेला आहे आणि म्हणून त्यांना हे विघ्न केलेलं आहे. भगवंताच्या सन्निधानामधून त्यांना बाहेर काढलेलं आहे की उद्या चालून हे माझ्यापेक्षा श्रेष्ठ होऊ नये. जणू काही असं त्या ब्रह्मदेवाला वाटलेलं आहे, म्हणून ब्रह्मदेवाने हे विघ्न केलं जणू काही आणि स्वतःच्या पदाला सत्यलोकामध्ये गोपाळांना आणि त्या वासरांना नेऊन ठेवलेलं आहे. म्हणून ब्रह्मपदा नेली, या कारणास्तव ब्रह्मपदाला नेलेली आहेत हे सर्व गोपाळ आणि वासर. ना तरी झालया ईश्वराचे पण पशुसी तीही लोकी विचरण हे दाखविले समर्थपण नारंदादिका. बघा किती सुंदर थोरी वाखाणलेली आहे भगवंताची. काय म्हणतात, ना तरी झाले या ईश्वराचे पण, जर आपण ईश्वराचे झालो तर पशुसीतीही लोकी गमन. अहो माणसं तर जाऊ द्या, माणसं भगवंताची भक्ती करतील त्यांना भगवंत सुख फळ देतील, हे तर झालं. मनुष्य योनीमध्ये जन्माला आल्यानंतर हे तर भेटणार साहजिकच आहे. पण काय म्हणतात पंडित बास, ना तरी झाले या ईश्वराचे पण पशुसीतीही लोकी विचरण. अहो आपण भगवंताचे झालो, माणूस असल्यावर तर झालं समजा फायदा आहेच, पण पशु जरी झालो आपण आणि भगवंताच्या सन्निधानामध्ये राहिलो तरी पशूंना पण त्या सन्निधान सामर्थ्यामुळे, भगवंताच्या सन्निधानाच्या सामर्थ्यामुळे पशुसी तीही लोकी विचरण. बघा हे वासर आहेत गायीचे, तरी पण सत्यलोकामध्ये गेले. कशाचं सामर्थ्य, श्रीकृष्ण भगवंताच्या सन्निधानाचं सामर्थ्य आहे. असं सामर्थ्य आहे भगवंताचं. तर ते काय करतात, पशूंना पण सत्यलोकाची प्राप्ती करतात. ते पण काय माणसाचा देह नाही, जनावराच्या देहामध्येच, पशुच्या देहामध्येच त्या जीवाला सत्यलोकाची प्राप्ती करून दिली. इकडे संत साधू ऋषी मुनी किती तपश्चर्या करतात त्या सत्यलोकाची प्राप्ती होण्यासाठी, आणि इकडे भगवंताचं काही काळ पशूंनी सन्निधान केलं तर त्या पशूंना पण सत्यलोकाची प्राप्ती झाली. एवढी महती आहे भगवंताची आणि भगवंताच्या सन्निधानाची. हे दाखविले समर्थपण नारदादिका. हे समर्थपण जे आहे भगवंताचं हे दाखवलेलं आहे कोणाला, नारदादिका, म्हणजे जे नारद मुनी, अधिक पदामध्ये इतरत्र देवता, या सर्वांना हे समर्थपण भगवंताचं आणि भगवंताच्या सन्निधानाचं हे दाखवलेलं आहे. की वस्तूची जवळीक झाली म्हणून सिद्धावस्था पातली नातीये रिद्धी भोगाव्यानेनी सत्य लोकासी. की वस्तूची जवळीक झाली म्हणून सिद्धावस्था पातली. वस्तू म्हणजे भगवंताचं स्वरूप, त्या भगवंताच्या स्वरूपाचं म्हणजे ईश्वर स्वरूपाची जवळीक झाली म्हणून या गोपाळांना आणि या वासरांना सिद्धावस्था प्राप्त झालेली आहे. नातीये भोगाव्यानेली सत्यलोकासी. किंवा मग
या सर्वांना रिद्धी भोगवण्यासाठी सत्यलोकामध्ये ब्रह्मदेवाने नेलेलं आहे. कारण त्यांनी ईश्वर स्वरूपाची जवळीक केली म्हणून त्यांना रिद्धी भोगण्यासाठी मिळाल्या आणि सत्यलोकही मिळालं. की श्री कृष्णाचे उसिटे सेविती ते ब्रह्मादिका वंद्य होती. सहानुके सत्यलोकू भोगिती सेखी कैवल्य पद. की श्रीकृष्णाचे उसिटे सेविते, श्रीकृष्ण भगवंताचा उचिष्ट प्रसाद ग्रहण केला या सर्वांनी. ते ब्रह्मादिका वंद्य होती, ब्रह्मादिकांना पण ते वंद्य होतात. म्हणजे ब्रह्मादिकानेही वंदन करावं एवढी श्रेष्ठता त्या गोपाळांच्या ठिकाणी आलेली आहे. सहानुके सत्यलोकू भोगिती, सहजच त्यांना ब्रह्मलोक सत्यलोक इथे जाऊन तिथले विलास भोगण्यासाठी मिळतात. सहानुके सत्यलोक भोगिती, सत्यलोकाची प्राप्ती भोगत आहे ते सर्व. सेखी कैवल्य पद, अजून कैवल्य पद जे आहे ते तर शेवटी उरलेलंच आहे या सर्वांसाठी. मग आता ब्रह्मदेवाने जे कट कारस्थान करायचं होतं ते केलं. गोपाळ नेले, वासर नेले, पण ब्रह्मदेवाने एवढं लक्षात ठेवलं की हे काही साधारण व्यक्तीचे गोपाळ आणि वासर नाही, म्हणून त्या वासरांना आणि गोपाळांना सत्यलोकामध्ये नेल्यानंतर कोण्याही प्रकारचं दुःख होऊ नये याची तसदी ब्रह्मदेवाने घेतलेली आहे. आणि तिथे ब्रह्मदेवाने त्यांना सुरवाढ केलेला आहे, म्हणजे सुख दिलेलं आहे त्या सर्वांना. ते सर्वजण बेशुद्ध अवस्थेत आहेत, त्यांना काही लक्षात नाही, परंतु त्यांना झोपेमध्ये पण कोण्याही प्रकारचं दुःख होऊ नये याची तसदी घेतलेली आहे. तिथे सुखच दिलं, झोपेमध्ये पण त्यांना सुखच भेटत आहे. मग आता ब्रह्मदेवाने ते हे सर्व नेलं. आता मग भगवंत काय करतात पुढे ते सांगतात. असो हा बोलाचा विस्तारू, काही करिता झाला नंदाचा कुमरू. जो आधी पुरुषाचा अवतारू, आर्त राखाव्या. असो हा बोलाचा विस्तारू. पंडित बास म्हणतात आता काही जास्त बोलणार नाही या संदर्भात, ब्रह्मदेवाने कसं नेलं, मग त्यांची महती काय आहे. आता आपण हे पाहूया, जो नंदाचा कुमार आहे म्हणजे भगवान श्रीकृष्ण महाराज हे नेमकं काय करतात. तो आदिपुरुषाचा अवतार, ईश्वराचा अवतार, हे नेमकं काय करतात. आर्त राखाव्या, आर्तवंत जे आहेत, जे गोपाळ आहेत ते आर्तवंत आहेत आणि त्यांचं रक्षण करण्यासाठी भगवंत आता कोणती लीळा करतात समोर हे पाहूया. गोकुळा जाती झाली वेळ, तव आपणची झाले वच्छे गोपाल. एरवी गायी स्त्रियाचे मन व्याकुल, निर्हा होते. भगवंत माणसाची, भक्तांची काळजी तर करतातच, पण पशूंची किती काळजी करतात, त्या गोमातेची पण किती काळजी करतात. जे वासरं हरवलेली आहेत त्यांच्या माता ज्या आहेत गोकुळामध्ये गोठ्यांमध्ये असतील, त्यांचाही किती विचार करतात हे या ओवीमध्ये पंडितबास सांगतात. गोकुळा जाती झाली वेळ, दिवसभर शोधण्याचं नाटक केलं, आता संध्याकाळची वेळ झालेली आहे, गोकुळामध्ये परत निघण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा भगवंताने काय केलं, तो आपण जी झाले वच्छे गोपाळ, स्वतःच वच्छ झाले, गायीचे वासर स्वतःच झाले आणि गोपाळही स्वतःच भगवंत झाले. एरवी
म्हणजे जर भगवंत जर गोपाळ झाले नसते, गायीचे वासर बनले नसते भगवंत, तरी गायी स्त्रियेचे मन व्याकुळ निर्हा होते. ज्या गायी आहेत, पंडित बासांनी पण सर्वप्रथम उल्लेख कोणाचा केला? एरवी गायी स्त्रियांचे मन व्याकुळ होते. पहिलं गायींचाच उल्लेख केलेला आहे ओवीमध्ये पण. कारण काय? आपण माणसं आहोत, घरी येण्यासाठी मुलाला उशीर झालेला आहे, लहान आहे मुलगा, ट्युशनला गेला किंवा कुठे गेलाय. आपण समजूतदार आहोत, आपण म्हणू शकतो कुठे मित्राकडे गेला असेल किंवा मग ट्युशन मध्ये वेळ लागला असेल, काही एखादा विषय त्या मास्तराने थोडा जास्त वेळ शिकवला असेल, त्यामुळे वेळ होत असेल, उशीर होत असेल. अंधार पडला तरी येईल मुलगा, 8 वाजेपर्यंत येईल, 9 वाजेपर्यंत येईल, असं आपण बोलतो. ही बुद्धी आपल्याला आहे. गायींना बुद्धी आहे का? संध्याकाळची वेळ झाली, गायींना वासरू जवळ पाहिजे, गायींना ती दूध पाजणार, तिचा पाण्यावर तर येणार येण्याच्या वेळेला, बरोबर की नाही? तर ह्या गायींना एवढं काय कळते? नाही कळत. त्यांच्या ठिकाणी मातृत्व तर आहे, पण स्वतःच्या वासराविषयी जो एक मातृत्वाचा जिव्हाळा, एक वात्सल्य, एक ममता असते ती तर आहे, पण एवढ्या समजूतदार नाहीत ना त्या. वेळ झाला म्हणजे त्यांचे वासर त्यांच्यापाशी पाहिजे त्यांना. आणि दररोज भगवान श्रीकृष्ण महाराज दररोज ज्या गायींचे जे वासर आहेत ते सर्व त्यांच्यापाशी नेऊन द्यायचे संध्याकाळच्या वेळेला. पण आज झालं असं की ब्रह्म्याने सर्व चोरी केली, गोपाळही गेले, वासरे गेले. मग भगवंताला काळजी पडली, आता जर गोकुळामध्ये मी वासर न घेता गेलो, गोपाळ न सोबत नेता एकटाच गेलो, तर पूर्ण गोकुळामध्ये हलकल्लोळ माजेल. गायी रात्रभर गप्प बसणार नाहीत, हंबरडा फोडून फोडून बेजार होतील. ज्या गोपाळांच्या माता आहेत त्या रडून रडून बेजार होतील. तर एवढी काळजी भगवंतांनी केली. अहो, भक्ताची काळजी तर करतातच भगवंत. गोपाळ तेवढे आवडीचे भक्त होते देवाचे, त्यांची तर काळजी करणारच. पण भगवंताने वासरांची किती काळजी केली, आणि त्या वासरांमुळे त्या गायींचीही किती काळजी केली की या गायींना किती त्रास होईल. मग या कोणालाच त्रास होता कामा नये. हा विचार देवतेने केला का? ब्रह्मदेवाने विचार केला का हा? की बिचाऱ्या त्या माता माऊल्यांचं काय होईल, यांचे जर लेकरं आपण चोरून नेले तर? किडनॅपिंग आताच्याच काळात होते असं नाही. पहिली किडनॅपिंग बघा कुठे झालेली आहे मुलांची, द्वापार युगामध्ये. कुणी केली? ब्रह्मदेवाने केली. बरं, मुलांचीच किडनॅपिंग होते असं नाही, गायीच्या वासऱ्याची पण किडनॅपिंग केली यांनी. तर भगवंत एवढे दयाळू मयाळू आहेत की ते गायीपासून म्हणजे स्त्रियांचं योनी जी आहे त्यांचाही विचार करतात आणि माणसाचा तर विचार करतातच. तर असे ते भगवंत आहेत, दयाळू मयाळू कनवाळू कृपाळू. आणि हे गुण देवतेच्या ठिकाणी नाहीत. ते असा विचार करत नाहीत, त्यांना दुसऱ्याच्या दुःखामध्ये आनंद होतो. आता बघूया हे कसे करतात. ब्रह्मदेवाच्या मनामध्ये काय, बघूया आता हे कसं करते ते, काय हलकल्लोळ माझे, बघूया, आनंद घेऊया थोडासा. अशा ह्या देवता असतात. तर अशा प्रकारे त्या स्त्रियांचं आणि गायींचं मन निर्राह म्हणजे निव्वळ व्याकुळ झालं असतं. तर ती अशी व्याकुळता, अहो जिथे भगवंत क्रीडतात आणि तिथे असं दुःख यावं शक्यच नाही. असं होऊ नये म्हणून आता भगवंत परमात्मा श्री गोपालकृष्ण महाराज काय करतात ते पुढच्या ओळीमध्ये सांगतात. जेथे अवतरला असे परमात्मा, तेथ दुःख नाही भूतग्रामा. तयाची दृष्टी पुढे संसार धर्मा रिगावा नाही. जेथ अवतरला असे परमात्मा, अहो जिथे भगवंत अवतरलेले आहेत तेथ दुःख नाही भूतग्रामा. जिथे भगवंत अवतरलेले आहेत तिथे भूतग्रामाला बिलकुल दुःख होऊ देत नाहीत भगवंत. तयाची दृष्टी पुढे संसार धर्म रिगावा नाही. त्यांच्या दृष्टी पुढं संसार धर्माला रिगावा बिलकुल नाही. दुःख, शोक, वेदना हे बिलकुल नसतात जिथे भगवंत अवतार घेतात.
तया ते ऐकोनी जे भाविती ते माया मोही सांडी जती आनंद सागरू श्री कृष्ण सेविती ते होती जीवन मुक्त. तया ते ऐकोनी जे भाविती. भगवंत कसे आहेत हे ऐकोनी जे भाविती. मी आता तुम्हाला सर्व शृंगार कसा होता भगवंताचा एकदम बारकावे ते सांगितलेले आहेत. मग हे जे ज्यांनी ऐकलं, जे लोक भगवंताला ऐकून भाविती म्हणजे त्या भगवंताची मनामध्ये भावना करतात, स्मरण करतात, ते माया मोही सांडी जती. ते लोक माया मोह सोडून देतात. सांडी जती म्हणजे काय, त्याचा त्याग करतात. कारण त्यांना आवडी कशाची लागलेली आहे, भगवंताच्या त्या लीळेची, त्या स्मरणाची आवडी लागलेली आहे. तोच आनंद त्यांना परमोच्च वाटतो. त्यांनी माया मोह हे सर्व सोडून दिलेले आहेत. आनंद सागरू श्रीकृष्ण सेविती. कारण काय, त्यांनी माया मोह सोडून दिले, यामागचं कारण काय, ते श्रीकृष्ण महाराजांचं सेवन करतात. ते श्रीकृष्ण भगवंत कसे आहेत, आनंद सागरू, आनंदाचा सागर आहे भगवान श्रीकृष्ण महाराज म्हणजे. आणि त्यांचं ते सेवन करतात. ते होती जीवन मुक्त. असे जे भगवंताचं सेवन करणारे भक्त आहेत ते जीवनमुक्त होतात. हे जे दुःखरूप जीवन आहे आपलं, या जीवनापासून मुक्त होतात आणि परमोच्च पदाची प्राप्ती करून घेतात. आधीची देव सर्वगतू वरी तैसा झाला मनोरथू जयाची जैस. आधीची देव सर्वगतू वरी तैसा झाला मनोरथू ते तुली रूपे धरुणी असे खेळ तू हे काही नवलतया. आधीची देव सर्वगतू. भगवंत हे सर्वगत आहेत म्हणजे सर्व व्यापक भगवंत आहेत. सर्व ठिकाणी भगवंताचं स्वरूप पोहोचलेलं आहे. सर्वगत आहेत. वरी तैसा झाला मनोरथू. एवढे सामर्थ्यवान भगवंत आहेत. वर असा मनोरथ झाला कसा, की आपण स्वतःच रूप धारण करायचं प्रत्येक गोपाळाचं, प्रत्येक वासराचं, अशी इच्छा झाली. तेतुली रूपे धरून असे खेळतो हे काही नवलत्या. जे सर्व व्यापक आहेत त्यांनी सर्वांचे रूप धारण केले आणि मग लीळा चालू केलेली आहे. मग अशा सामर्थ्यवान सर्व शक्तिमान भगवंतापुढे हे अशी लीळा करणं काय मोठी गोष्ट आहे का? त्यांच्याकडे तसं सामर्थ्य आहे म्हणून ते लीळा सहजरित्या करू शकतात. त्यासाठी हे काही नवल नाही त्या भगवंतासाठी. जयाची जैसी प्रकृती जैसा वर्णू तैसी आकृती ते झाला कैवल्यपती एके वेळे तो. जयाची जैसी प्रकृती. ज्यांची जशी प्रकृती होती. एखादा गोपाळ आहे त्याला गप्प बसवल्याच जात नाही, काहीतरी बडबड 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 करतच राहणार. आता त्याची प्रकृती तशी आहे. मग भगवंताने त्या गोपाळाचं रूप धारण केलं आणि त्याची प्रकृती जशी होती तशी प्रकृती पण स्वीकार केली, बस बडबड करत राहायचं. किंवा एखादा आहे गोपाळ शांत बसणारा, जास्त बोलणारा नाही, तर त्याची प्रकृती जशी आहे तशी भगवंताने स्वीकार केली. जैसा वर्णू तैसी आकृती. एखादा गोपाळ सावळा आहे, एखादा गोपाळ काळा आहे, एखादा गोपाळ गोरा आहे. जसा वर्ण ज्या गोपाळांचा तैसी आकृती. जसा वर्ण आहे तशीच आकृती. जसे नाक, जसे कान त्याप्रमाणेच आकृती आहे. जसा वर्ण आहे तसाच वर्ण धारण केलेला आहे भगवंतानी. ते झाला कैवल्यपती एके वेळी. ते भगवंत रूप धरत आहेत एकाच वेळेला. असं नाही की भगवंताच्या श्रीमूर्तीमधून
एक 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 रूप बाहेर निघत आहे गोपाळांचं, वासरांचं. एका क्षणात जसे गोपाळ पाहिजे होते, त्यांचा शृंगार कसा होता मातेने सकाळी केलेला, त्यांचे वस्त्र कसे होते, कुठे ठिगळ लावलेलं होतं वस्त्राला, कुठे फाटके होते, कुठं गाठ मारलेली होती, कोणाकडे धड वस्त्र होते चांगले, कोणाचे नवे वस्त्र होते, जसं होतं तसं धारण केले. एका क्षणामध्ये सर्वांच्या फोटो कॉप्या तयार झालेल्या आहेत. काही विलंब लागला नाही, उल्लेख झाला क्षणार्धामध्ये, सर्व तयार झालेला आहे. ते तो झाला कैवल्यपती एके वेळे, सर्व एकदाच तयार झालेले आहेत भगवंत, त्यांना काही वेळ लागलेला नाही. एकू केवी झाला अनेकू, ऐसे बोलेल नेणता लोकू, तरी सहस्त्री घटी ससांकू, प्रतिबिंबलासे. आताचे लोक प्रश्न निर्माण करतात अशा या चरित्रांवर. तर हे लोक जे आहेत ते लोक कसे आहेत? पंडित वास म्हणतात ते लोक नेणते आहेत, ते लोक अज्ञानी आहेत. तरी पण अज्ञानी लोकांना समजून सांगण्यासाठी इथे पंडित वास आपल्याला एक सुंदर उदाहरण देतात. एकू केवी झाला अनेकू, ऐसा बोलेल नेणता लोकू. एक भगवंत होता, तो एवढा कसं काय झाला बरं? असा नेणता लोक जो आहे तो बोलेल. म्हणून लगेच एक सुंदर असं उदाहरण कवींनी आपल्या समोर प्रस्तुत केलेलं आहे. ते उदाहरण कसं आहे? तरी सहस्त्री घटी ससांकू, प्रतिबिंबला असे. पौर्णिमेच्या रात्री निरभ्र अशा आकाशामध्ये चंद्रमा उदयाला आलेला आहे आणि एखाद्या व्यक्तीने अशा मोकळ्या मोठ्या पटांगणामध्ये जर हजारो घट म्हणजे मडके पाण्याने भरून ठेवलेले आहेत, चंद्र हा एकदम माथ्यावर आहे आणि हजारो घट तिथे अंगणामध्ये ठेवलेले आहेत पाण्याने भरून, मग तुम्ही सांगा आता जो आकाशातील शशांक आहे म्हणजे चंद्र जो आहे, चंद्राला शशांक का म्हणतात? त्याला तिकडे जा. एकू केवी झाला अनेकू, ऐसा बोलेल नेणता लोकू, तरी सहस्त्र घटी शशांकू प्रतिबिंबला असे. एका घटिकेमध्येच तो शशांक प्रतिबिंबलेला असेल का? शशांक का म्हणतात चंद्राला? ससा ज्यावर अंकित आहे. ससा आपण म्हणतो की नाही, चंद्रावर काय आहे म्हणतो आपण? ससा आहे म्हणतो. ते दिसतात ना, ते काना शेवर वगैरे अशी आकृती दिसते. तर ससा ज्यावर अंकित आहे म्हणून त्याला शशांक असं बोलायचं चंद्राला. तर असा तो शशांक म्हणजेच चंद्र हजारो घटांमध्ये तो दिसेल की नाही? त्याप्रमाणे भगवंत जरी एक असला तरी त्याचे रूप हे अनेक इथे दिसू शकतात. तो शशांक प्रतिबिंबला असे. त्या प्रत्येक घटामध्ये जसा प्रतिबिंबित होतो त्याप्रमाणे भगवंत हे अनेक रूप धारण करतात. जैसा मणी गणी तंतू, की मेघावळी गगनांतू, तैसा भूती विश्वनाथू, की भूते तया माझी. जैसा मणी गणी तंतू, ज्याप्रमाणे
आपल्या गळ्यामध्ये गाठी असते, यामध्ये मणी आहेत. प्रत्येक मण्यामध्ये काय आहे? तंतू आहे, म्हणजे धागा आहे. आणि तो धागा आहे म्हणून त्या गाठीला गाठी पण आहे, माळ पण आहे, बरोबर की नाही? तर या माळेमध्ये, या गाठीमध्ये ज्याप्रमाणे तंतू आहे प्रत्येक मण्यामध्ये, त्याप्रमाणे मेघावळी गगनांतू, किंवा मग ज्याप्रमाणे या गगनामध्ये मेघांची ओळी आहे, तैसा भूती विश्वनाथू, त्याप्रमाणे प्रत्येक भूतामध्ये विश्वनाथू की भूते तया माझी. आता मग प्रत्येक भूतामध्ये विश्वनाथ म्हणजे भगवंत आहेत, की त्या भगवंतामध्ये ही भूत आहेत. भूताच्या मध्ये विश्वनाथ आहेत म्हणजे भगवंत आहेत, किंवा मग भूताच्या मध्ये भगवंत आहेत. हा असा प्रश्न इथे केलेला आहे. उदाहरण त्यासाठी दिले, माळेमध्ये त्या मण्यांमध्ये जसा तंतू असतो, मेघ आकाशामध्ये असतात, तैसे भूती विश्वनाथू, म्हणजे त्याप्रमाणे प्रत्येक भूतामध्ये विश्वनाथाचं म्हणजे भगवंताचं स्वरूप व्यापक आहे. आता इथे आपण बसलेलो आहोत, इथे पण ईश्वराचं स्वरूप व्यापक आहे. ते स्वरूप फार सपूर आहे. आपले डोळे ते सपुरत्व पाहू शकत नाहीत, तेवढं सामर्थ्य आपल्या ठिकाणी नाही. आपण देवता बघू शकत नाही. जेवढ्या म्हणजे देवता ह्या धोष्टर आहेत, जाड्या भरड्या आहेत. देवतेचं स्वरूप जे आहे किंवा देवतेची जी मूर्ती आहे ती जाडी भरडी आहे. भगवंताच्या स्वरूपापेक्षा भगवंताचं स्वरूप जे आहे ते अत्यंत सूक्ष्म आहे, त्यामुळं ते आपल्याला दिसू शकत नाही. अत्यंत सपूर आहे भगवंताचं स्वरूप, आणि ते सपुरत्व जे आहे भगवंताच्या स्वरूपाचं ते आपल्या दृष्टीशी गोचर होत नाही. आपल्या दृष्टीने ते भगवंताचं तेवढं जे सपूर असं स्वरूप आहे ते आपण पाहू शकत नाही, तेवढं सामर्थ्य नाही. पण अन्य संप्रदायामध्ये काय झालेलं आहे, आपण म्हणतो भगवंताचं स्वरूप व्यापक आहे, पण अन्य संप्रदायावाले काय म्हणतात, जिकडे तिकडे भगवंतच नटलेला आहे, तुम्ही आम्ही सगळे देवच आहोत. असा फरक आहे त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये. आपणही म्हणतो, आपण मानत नाही असं नाही, सर्व व्यापक परमेश्वर म्हणतो आपण, बरोबर की नाही? परंतु फरक काय आहे दोन्हीमध्ये? आपण म्हणतो की स्वरूप सर्व व्यापक आहे, आपण तुम्ही आम्ही जीव आहोत आपण असं बोलतो. आपल्यामध्ये पण स्वरूप व्यापक आहे. आपण जे इथे बसलेलो आहोत प्रत्येकामध्ये परमेश्वराचं स्वरूप हे व्यापकच आहे. त्याचा अनुभव आपण घेऊ शकत नाही, तेवढी योग्यता तेवढी लायकी आपली नाही, कारण तेवढा देवधर्म आपण केलेला नाही, तेवढी योग्यता आपण स्वतःची तयार करू शकलो नाही. तर भगवंत सर्वीकडे व्यापक आहेत असं म्हणा, की या सर्व भूतांमध्ये भगवंत आहेत, किंवा मग भूत त्या भगवंतामध्ये आहेत. भूत म्हणजे भूत आहेत असं नाही. त्या दिवशी मी सांगितलेलं आहे, चतुर्विध भूतग्राम, जारज अंड स्वेदज उद्बीज, हे 4 भूतग्राम सांगितलेले आहेत. यामध्ये सर्व काही जीव आलेले आहेत, मग ते पशु, त्रियंच, पक्षी जे काही असतील किंवा आपण असेल, हे सर्व त्यामध्ये आलेले आहेत. 84 लक्ष योनी त्यामध्ये आलेले आहेत. हा कवन करी निर्धारू, जो वेदा बोलता अपारू, श्री कृष्ण कृपा करी आदि गुरु, तरी भ्रांती फिटे. हा कवन करी निर्धारू. आता याचा निर्धार कोण करणार, निश्चयसी कोण सांगणार आपल्याला? जो वेदा बोलता अपारू, वेद जरी स्तुती करतो म्हटले त्या भगवंताची, तरी पण त्या वेदांचं पण एवढं सामर्थ्य नाही की ते या भगवंताची स्तुती करू शकतील. त्या वेदांसाठी पण काय आहेत, अपार आहेत हे भगवंत. त्यांची स्तुती हे वेदही करू शकत नाही. कारण वेद काय आहेत, कवनी एक वेद विभाग, चैतन्याच्या अस्तित्वात ते जाणे तथा बोले. कोणता तरी वेदातील एक विभाग आहे की तो चैतन्याच्या अस्तित्वाला जाणतो आणि बोलतो. तो वेद म्हणजे सामवेद आहे.
तर त्या वेदामध्ये चैतन्याच्या बाबतीत आलेला आहे. चैतन्य माया कशी आहे काय नाही त्या वेदामध्ये कोण्यातरी एका विभागामध्ये मायेचा उल्लेख आलेला आहे फक्त. मग आता परमेश्वर तर त्यांच्या पलीकडे आहे, मायेच्या पलीकडे. मग आता ते वेद त्या भगवंताचं काय गुणानुमोदन करतील, काय वर्णन करतील? त्या वेदांसाठी भगवंत हे अपार आहेत. मायेचाच पार पाहू शकले नाही वेद, भगवंताचा पार कधी पावतील? म्हणून भगवंत हे ईश्वर स्वरूप हे अपार आहे. श्रीकृष्ण कृपा करी आदि गुरु तरी भ्रांती फिटे. श्रीकृष्ण कृपा करतील आपल्यावर तर भ्रांती फिटेल, किंवा श्रीकृष्ण भगवंत हेच आदि गुरु आहेत, त्यांनी कृपा केली तर भ्रांती फिटे. किंवा मग आता तिसरा अर्थ, श्रीकृष्ण कृपा करतील आणि आदि गुरु आपल्याला सांगतील. जे काही आपल्या समोरचे आपल्यासाठी असणारे जे गुरुजी आहेत, आपले जे ज्ञानी पात्र आहेत, ते ज्यावेळेस आपल्याला सांगतील त्यावेळेस आपल्याला ते समजू शकेल. नाहीतर एरवी आपल्याला काय भगवंत समजतील तरी भ्रांती फिटे. मग अशी जर गुरुची कृपा झाली, भगवंताची कृपा झाली, किंवा आदि गुरु म्हणजे श्री दत्तात्रेय महाराजांची कृपा झाली आपल्यावर, तरच आपल्याला ह्या सर्व गोष्टी समजतील. आणि जी भ्रांती पडलेली आहे आपल्याला, ती भ्रांती आपली फिटेल. म्हणून म्हणतात गुरु गोविंद दोहो खडे काके लागू पाव. बलिहारी गुरु आपणे गोविंद दियो बताय. कबीरांनी काय म्हटलेलं आहे? गुरु गोविंद माझ्या समोर दोन्हीही उभे आहेत. आता तो शिष्य काय साधारण असेल का त्या गुरुचा, की ज्याने भगवंतालाही समोर पाहिलं, किती देवधर्म केला असेल त्याने? गुरु गोविंद माझ्या समोर दोन्हीही उभे आहेत, काके लागू पाव. कोणाच्या पाया पडू पहिलं? कबीर म्हणतात बलहारी गुरु आपणे गोविंद दियो बताय. हे गुरुदेव, तुम्ही मला गोविंदाला दाखवलेला आहे, म्हणून मी तुमच्या पहिलं पाया पडणार. तुम्ही जर मला सांगितलं नसतं तर कशाला मला भगवंत समजले असते? आणि हे वाक्य सांगून अन्य संप्रदायामध्ये स्वतःची बढाई करून घेतात लोक. जे गुरु असतील ते पडा माझ्या पाया, पहिला आम्ही आहोत. पण याचा अर्थ काय? सर्व जर व्यवस्थित पाहायला गेला तर शिष्याचं कर्तव्य आहे गुरुकडे येणं. समजा, कारण शिष्य काय म्हणत आहे की मला गुरु श्रेष्ठ आहे, किंवा त्या गुरुमुळे मला ज्ञान झालं. भगवंत तर आहेतच ज्येष्ठ श्रेष्ठ, पण मी गुरुकडे जाणार पहिलं, असं त्या दोह्यामध्ये म्हटलेलं आहे. आता हे झालं शिष्याचं कर्तव्य, की पहिलं गुरुच्या पाया पडणं. मग आता कर्तव्य पुढं कोणाचं येते? गुरुचं कर्तव्य आता येते तिथं, की शिष्य जरी माझ्या पायाला स्पर्श करण्यासाठी, पाया पडण्यासाठी येत आहे, तरी मग आता गुरुचं कर्तव्य काय राहणार? पहिलं भगवंत आहेत माझ्या अगोदर, म्हणून गुरुचं कर्तव्य राहणार त्या शिष्याला देवाकडे पाठवणे. नाहीतर गुरुचं कर्तव्य काय आहे? आता एरवी आपण बघतो, चल माझ्या मागे मागे पटकर घेऊन. त्या शिष्याला पटकराशिवाय काही शिकवलेलं नाही. असे पण आपण काही बघतो, लोक 20 वर्ष संविधान केलं, पटकराशिवाय काही समजलेलं नाही. मग असे जर गुरु असतील, मग ते गुरु आहेत का? या गुरूंना म्हटलेलं आहे लीळा चरित्रामध्ये, हे कुश्चित गुरु असतात. जो खरंच गुरु असतो, त्या गुरुची व्याख्या काय बरं? जो सद्गुरु असतो, सद म्हणजे चांगला, गुरु म्हणजे गुरु. ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती, एखादा माणूस आहे, त्याला मुलगा आहे, तो आहे चपरासी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, बरोबर, आणि तो तिथे त्याची नोकरी करत आहे. त्याचाही मुलगा शाळेमध्ये शिकत आहे, शाळेतून शिकून आता पुढे तो आता कॉलेजला गेलेला आहे. मग आता त्या वडिलाला वाटेल का माझा मुलगा लहानच राहावा? त्याला काय वाटेल? ज्या साहेबाला मी आयुष्यभर सेल्यूट केलं जिल्हाधिकार्यालयामध्ये, म्हणजे त्या जिल्हाधिकार्याला, जो काही भाप्रसे आहे, भारतीय प्रशासकीय सेवा ज्याला म्हणतात, आंग्ल भाषेमध्ये IAS, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, बरोबर की नाही? तर हा जो IAS अधिकारी आहे, त्या चपराशाला काय वाटलं, माझा मुलगा एका दिवशी असा झाला पाहिजे, माझ्यापेक्षा मोठा झाला पाहिजे.
असा म्हणेल की नाही? की वडील असा म्हणेल का, मी चपराशी राहिलो हा तर माझ्या खालचा राहिला पाहिजे, असा म्हणेल का? नाही म्हणणार. तर गुरु जे असतात सद्गुरु, ते सद्गुरुही असेच असतात जे म्हणतात की मी जे आयुष्यामध्ये देवधर्म केला, मी माझी जी योग्यता मी माझी तयार केली, माझ्याही पेक्षा योग्य, माझ्याही पेक्षा ईश्वरीय कार्य मोठं करणारा, मी जे ईश्वरीय कार्य केलं ज्या स्वरूपामध्ये छोट्या, पण माझा जो शिष्य आहे त्याने ईश्वरीय कार्य माझ्यापेक्षा मोठ्या स्वरूपात केलं पाहिजे. ईश्वरीय कार्य हे अटके पार नेलं पाहिजे, व्यापक स्वरूपाने ईश्वरीय कार्य केलं पाहिजे. भरपूर वासनिक मंडळी, सद्भक्त मंडळी हे ईश्वराकडे आणली पाहिजे. माझ्या शिष्याने माझ्याही पेक्षा शिष्य मोठा झाला पाहिजे, अशी ज्यांची भावना आहे ते सद्गुरु. हे वास्तविकता आहे. आणि म्हणून जगामध्ये सद्गुरु भेटणं फार कठीण आहे. म्हणून म्हणतात भगवंताची कृपा झाली किंवा गुरुचा आशीर्वाद मिळाला तरच हे कार्य होऊ शकतात. आणि गुरुही तसा लागतो. गुरुच्या मनामध्ये खरंच ईश्वरीय कार्य वाढावं हा हेतू ज्यांच्या मनामध्ये असतो, जे निस्वार्थ असतात, असेच गुरु निस्वार्थी पिढी घडवू शकतात. आणि उद्या शिष्य जरी मोठा झाला तरी यांच्या मनामध्ये मत्सर येत नाही. आणि म्हणतात की, आणि उलट काय म्हणतात, आशीर्वाद देतील की हे जे कार्य तुझं आता स्वरूप आहे या कार्याचं, हे स्वरूप उद्या चालून अजून मोठं हो, आणि ईश्वर तुझ्याकडून ईश्वरीय कार्य मोठ्या प्रमाणात करून घेऊ, अशी सदिच्छा जे व्यक्त करतात, आशीर्वाद देतात, अडीअडचणीला मदतीलाही धावून जातात, असे ते सद्गुरु मिळणं फार कठीण आणि दुरापास्त आहे. नाही तर मग काय म्हणतात, कोणी शिष्य पुढे चालला, काही धर्म कार्य करत आहेत की दुसरे चार चौघ मिळतात आणि म्हणतात इथे अधिकवृत्ती होत आहे. ईश्वरीय कार्य करण्यामध्ये कधीही अधिकवृत्ती नसते, हे लक्षात ठेवा आपण. गुरुच्या पुढे तुम्ही, गुरु असे खाली बसलेले आहेत आणि तुम्ही असे वर बसले, इथं अधिकवृत्ती होईल. जर गुरु प्रसन्नता नसेल आणि इथं तुम्ही वर बसलेले आहात, तुम्हाला कळत आहे, तर अधिकवृत्ती होईल. पण तुम्ही ईश्वरीय कार्य करत आहात मोठ्या प्रमाणात, आणि जर तुम्हाला कोणी म्हणत असेल की तुम्हाला अधिकृती होत आहे, तर समजावं हा व्यक्ती ज्ञानी नाही आणि हा अज्ञानीही नाही, हा आहे अन्यथा ज्ञानी. म्हणून यांच्यापासून दूरच राहिलेलं बरं. कारण हे ईश्वरी कार्य आपण जे करतो तेही करू देणार नाही. जयाची घरीची कामारी, ब्रह्मांडे निज रूपी आकारी, तो वासुरुवाची रूपे धरी, हे काही विषय खावे. जयाची घरची कामारी, ज्यांच्या घरची कामारी म्हणजे सेविका, मोलकरी, ब्रह्मांडे निज रूप आकारी, त्या भगवंताची जी सेविका आहे म्हणजेच माया, ही काय करते? ब्रह्मांडे निज रूप आकारी, ब्रह्मांडाचं निजरूप आकारते. म्हणजे हे जे ब्रह्मांड आहे हे सर्व स्वतःच्या रूपाने आकारते. कारण काय सांगितलेलं आहे, माया कशी आहे? जड, अजड आणि चिजड अशी माया सांगितलेली आहे. विज्ञान रूपाचा ठाई वेगळी, मायापुराचा ठाई वेगळी, कर्म राहटी वेगळी, दैव राहटी वेगळी, वेगळे वेगळे प्रकार आहेत. तर हे जड, अजड, चिजड मायाच सर्वत्र नटलेली आहे स्वतःच्या निजरूपाने, स्वतःच्या रूपाने. तो वासुरुवाचे रूपे धरी, हे काय विषय घावे? अहो, ज्या भगवंताची मोलकरीण सेविका एवढं कार्य करू शकते, तर तो जो भगवंत आहे सर्व शक्तिमान, ते जर इथे वासरांचे रूप धरत आहेत, तर त्यामध्ये काय विशेषता आहे? तेवढं सामर्थ्य आहेच त्या भगवंताच्या ठिकाणी.
पर हे ईश्वराची लीळा प्रवृत्ती, म्हणून निर्हासे वाणी जती, जे ऐकोनी जीव मुचती संसार दुःखा. पण हे ईश्वराची लीळा प्रवृत्ती आहे म्हणून निव्वळ मी याचं वर्णन करत आहे. निर्हासे वाणी जती म्हणजे निखळ मी या भगवंताच्या लीळेचं वर्णन करत आहे. जे ऐकोनी जीव मुचती संसार दुःखा, हे कशासाठी वर्णन करत आहे मी? हे ऐकल्यानंतर हे जे जीव आहेत ते मुक्त होतात संसार दुःखापासून. एवढी महती आहे या भगवंताच्या लीळेची. दूधवडीची करडी काबरी, रोंदेची सोने खरी, निर्हाते जाथली भिंगारी, जुवा सांघडी. एके मोहरी मोरी पारडी, एकी वाघी चितळी पुडी, आणिके देश साया सांगडी, कोशी एक वर्णी. क्षीरसागराचे जाऊपे तैसी धवली, एके सुघे नताबी नेपाली, इंद्रनीळ प्रभेची निली, कोसी कनकवर्णे. धेनुसी होता गर्भाधाने, श्रीकृष्णा ते चिंतिता ती म्हणे, ते बहु दिसतसे कालवाणे, वासरुवासी. 4 ओव्या एकसारख्या मी म्हटलेल्या आहेत. असं मी कधी म्हणत नाही. या ठिकाणी म्हणण्याचं कारण असं आहे, कारण या पूर्ण 4 ओव्यांमध्ये फक्त आणि फक्त वासर कोण्या रंगाचे आहेत तेच सांगितलेलं आहे. दुसरा काहीच विषय नाही यामध्ये. एक वासर कसे आहेत? दूधवडी नावाचं बंदर आहे, त्यात तेथील ज्या गायी असतात त्या वर्णाच्या आहेत. जसं गीर गायी बोलतो आपण. गुजरात मधील गीर नावाचा जो प्रदेश आहे किंवा काठेवाड नावाचा जो प्रदेश आहे तेथील काठेवाडी गायी आहेत. जसं ज्या प्रदेशातील गायी आहेत त्या प्रदेशातील त्या गायींना ते नाव देण्यात येते. जसं नांदेड जिल्ह्यामधील गाय प्रसिद्ध आहे कंधारची गाय, त्याला लाल कंधारी गाय बोलतात. आणि भागवतामध्ये श्रीकृष्ण महाराजांचं जे ओरिजिनल भागवत आहे व्यासांनी तयार केलेलं, त्यामध्ये पण या लाल कंधारी गायीचा उल्लेख येतो, काठेवाडी गायीचा उल्लेख येतो, ह्या सर्व गायींचा उल्लेख येतो. तर अशा पुरातन काळापासून त्या गायी चालत आलेल्या आहेत. शुद्ध जी जात आहे ती सांभाळून ठेवलेली आहे. पण आताचे लोक आता त्यामध्ये मिश्रण करत आहेत, संकर करत आहेत. 10%, 20%. गीतेमध्ये पण संकर शब्द आलाय, त्यापासूनच हे संकरित जे शब्द तयार झालेला आहे. संकरित म्हणजे काय? शुद्ध जात नाही राहिली त्या गायीची, ती त्याच्यामध्ये मिलावट झालेली आहे म्हणून संकरित बोलतात. तर अर्जुनाला त्यावेळेस प्रश्न पडला होता, हे संकरितपणा नको. देवाला म्हणतात मी माझं राज्य वैभव सोडायला तयार आहे, माझ्या द्रौपदीचा अपमान झाला तेही सोडायला तयार आहे, मी भिक्षा मागून खाईल, परंतु हा संकरितपणा समाजामध्ये मला पटणार नाही. गायीलाही माताच मानायचे ना, गायीचाही अभिमान होता. अर्जुन देवाला तरी मान्य आहे का मग गायीला संकरित करणे? नाही. अर्जुन देव हे एवढा समाजाचा विचार करणारे होते. संकरितपणा त्यांना चालत नव्हता. एके वेळेस एका शत्रू सैन्यातील व्यक्तीने म्हटलेलं आहे की हे अर्जुना धाव, मी एक गाय. माझ्यामध्ये कोण म्हटलंय? शकुनी काहीतरी कोणीतरी म्हटलं होतं, कोणीतरी होता कौरवामध्ये. तर तो म्हणतो मरण्याची वेळ जवळ आली, मग काय म्हणतो, अरे म्हणे मला या सर्व लोकांनी घेरलेलं आहे, मी बिचारी गायीसारखा इथं बसलेलो आहे. बापुडी गाय कशी असते तशी मी गाय आहे आणि हे सर्व लोक मला मारायला भिडलेले आहेत. अर्जुन देवाने सर्व विचार सोडून दिले, म्हणजे गाय म्हणत आहे तो स्वतःला, मी त्याचं रक्षण करणार. श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, अरे वेड्या, मरता वेळेस लोक काय एक बोलणार नाहीत खोटं तुझ्यासाठी, असं करू नको वेड्यासारखं, तो तुझा शत्रू आहे. म्हणजे गायीसाठी किती ममता आहे अर्जुन देवाच्या मनामध्ये. आणि अर्जुन देव काय साधारण माणसं होते का विद्वान माणसं होते? तरी पण गायीसाठी किती अभिमान आहे. म्हणून त्यावेळेस अर्जुन देवाला समाजामध्येही
वर्णसंकर नको होता, संकरित पिढी नको होती, आणि गायीची माणसाची तर पिढी जाऊ द्या, माणसाची पिढी आता हे संकरित झालेलीच आहे. कशी झाली? वैचारिक संकर झालेला आहे आताचा. वैचारिक संकरित ही पिढी झालेली आहे. तर माणसाची पिढी तर संकरित नकोच म्हणायचे अर्जुन देव, पण गायीची ही येणारी पिढी संकरित नाही झाली पाहिजे, या विचाराचे होते ते. तर गायी कशा आहेत? कोणती करडी गाय आहे, कोणती काबरी आहे, कोणती रोंदे, हे सर्व गायीचे प्रकार. कोणी सोने खैरी, म्हणजे एखाद्या गायीचे केस सोन्यासारखे चमकतात उन्हामध्ये, तिला सोने खैरी म्हटलेलं आहे. काही काही गायी तर निव्वळ तेजातली, म्हणजे असा तेज दिसते त्या गायींवर. आता हे वासर सांगत आहेत बरं का, ज्या गायींचे जे वासर आहेत ते वासरही अशाच रंगाचे होते. जुवा सांगडी, एक मोरी, पारडी, एक वाघी, चितळी. वाघी गाय म्हणजे तिच्यावर चट्टे आहेत वाघासारखे, तिला वाघी. चितळी म्हणजे डाग आहेत काळे पांढरे तिच्या शरीरावर, ते चितळी. एक मोरी म्हणजे ज्या गायीचं शरीर काळं असते, तोंड थोडं पांढरं असते, तिला मोरी गाय म्हणतात. कोणती क्षीरसागरासारखी आहे, एकदम पांढरी शुभ्र, कोणती पूर्ण काळीच आहे, कोणती इंद्रनिळासारखी चमकत आहे, भगवंतासारखा वर्ण आहे कोण्या वासराचा. आता हे सर्व वासरांचं वर्णन आहे. हे असं आता कवी म्हणतात पुढे की एक वासर तर असे आहेत, श्रीकृष्ण भगवंताचा वर्ण जसा आहे तशीच वासरं आहेत. का बरं? कारण ज्यावेळेस हे वासर त्या गोमातेच्या गर्भामध्ये होते त्यावेळेस भगवंताची मूर्ती पाहिली त्या गोमातेने, आणि म्हणून ती मूर्ती पाहिल्यानंतर त्या मूर्तीचं स्मरण केलेलं आहे. आता बघा, गाय असून जर एवढं भगवंताचं स्मरण करत असेल आणि त्या गायीला आपण जर गोमाता म्हटलं, यामध्ये काही वाईट आहे का? काय वाईट आहे? अहो, त्या गायीची बरोबरी आपण करू शकत नाही. करू शकतो का? पण आताचे जे आहेत, आता ह्या ज्या सर्व गोष्टी मी बोलत असतो ना, हे सर्व प्रश्न माझ्या कानावर येतात. आता 2-3 दिवसापूर्वी फोन आला मला एकाचा, म्हणे बाबाजी, म्हणे मी एका पोस्टमध्ये व्हॉट्सअपवर मी गोमाता असा उल्लेख केला, म्हणे मला एका बाबाने फार झाडलं, म्हणे मला त्या ग्रुपच्याच बाहेर काढून दिलं, म्हणे असं काय पाप केलं म्हणे मी म्हटलं काहीच पाप केलं नाही, यामध्ये कोणतं पाप आलं? म्हणे मग असं का झालं? म्हटलं बिचारा तो अन्यथा ज्ञानी असेल, एकतर ज्ञानही पूर्ण नाही आणि अज्ञानीही नाही तो, त्यामुळं हा प्रकार घडतो बाबा म्हटलं. मग म्हणे हे योग्य आहे की अयोग्य आहे? म्हटलं योग्य आहे, काही हरकत नाही. आता बघा इथे गायीची किती महिमा वाखाणत आहेत, आणि ज्या गायीचं आपण दूध पितो, अहो ज्या राक्षसिनीचं दूध भगवंताने पिलं तिला मातृत्वाचं फळ दिलं, माताच बनवून टाकलं ना तिला. राक्षसीन होती ती, ना ती पशु होती ना ते माणूस होती. माणूस म्हणावं तर ते असुर होती ना, माणूस कसं म्हणावं तिला? तर ना असुर, ती असुर होती, ना माणूस होती ना पशु होती, तरी पण त्या पुतनेचं दूध पिलं, ज्या दुधामध्ये विष होतं, विषही पिलं, दूधही पिलं आणि तिला संपूनही टाकलं, तरीही मातृत्व फळ दिले तिजला म्हणतात. मग आता त्यांना जर भगवंत मातृत्वाच्या पदावर वर प्राप्त करून देतात, सत्य कैलाश वैकुंठीची प्राप्ती होते त्यांना, एवढं श्रेष्ठ पद मिळालं. मग आता ज्या गायींचं आपण दूध पितो तिला म्हणायला हरकत काय? आपण काय माता म्हणल्यानंतर काय भगवंताला सोडून देतो आणि तिचीच पूजा करत बसतो का? नाही. आपल्याला पाप कधी लागते? ज्यावेळेस आपण भगवंतावर जी आपली ईश्वर बुद्धी आहे ती बुद्धी सोडून गायीवर जर आणली की हेच सर्व करती धरती आहे, त्यावेळेस मात्र तुमचा धर्म भ्रष्ट झाला, तुम्ही विकल्प प्रमादीय झाले. मग असं जर म्हणायला गेलं आपण, आपल्या आईला जर आई बोललो तर मग ते पण पाप लागायला पाहिजे. जर गोमातेला माता म्हटलो आपण तर काही लोक आक्षेप घेतात, तर मग आपल्याही आईला आई म्हणता येणार नाही जर धर्म भ्रष्ट होत असेल. तर मग हे असे अर्धवट राव जे असतात ते काहीही सांगून जातात. जास्त विस्ताराला जाणार नाही, आपण आपल्या विषयाकडे येऊया.
तर हे सर्व धेनूची वर्णने सांगितलेली आहेत. त्या धेनू म्हणजे गाय, गायीचं वर्णन केलं इथे एका शेवटच्या ओळीमध्ये. धेनुसी होता गर्भाधाने श्रीकृष्णा ते चिंतती म्हणे, ते बहु दिसतसे कालवाने वासरुवासी. श्रीकृष्ण भगवंताच्या वर्णाचं म्हणजे काळे सावळे आहेत भगवंत, तेच रूप यांच्या मनामध्ये वसलेलं आहे. कोणाच्या? गायींच्या. आणि मग त्या गोमातेचे जे वासर झालेले आहेत ते पण त्या भगवंतासारखेच झालेले आहेत, काळे सावळे. गोपवनिताचे कवन जाणे, जिया उमटेल ते चिवाणे, कीटकी भृंगी होय जेणे, ते काही तया नाही. गोपवनिताचे कवन जाणे, गोप आणि वनिता, गोपाळांच्या ज्या वनिता म्हणजे पत्न्या. जिया उमटले ते चिवाणे म्हणजे त्यांचेही मुलं भगवंताच्या वर्णाचे झालेले आहेत. आता भगवंत किती वर्षाचे आहेत? 8, 9, 10, जास्तीत जास्त 10 वर्षाचे समजा. 10 वर्षाच्या लेकराला बघा, त्या काळामध्ये जबाबदारी द्यायची आई वडील. आताचे आपण काय करतो, मुलांचा एवढा लाड करतो, त्याला कोणत्याही गोष्टीला नाही म्हणणं नाही, त्याला कधी दटावणं नाही, त्याला नाही म्हणून माहीतच नाही, जे मी बोलेल ते घरामध्ये होणारच. आणि मग असे मुलं ज्या वेळेस शिकण्यासाठी दूर जातात आणि तिथे मग आता समाज आहे, तो समाज काय आई वडिलांसारखा वागणूक देईल का तुम्हाला? नाही. तिथे मग जर काही कोणती गोष्ट मनासारखी नाही घडली, कोणी अपमान केला, मग तो अपमान जिव्हारी लागतो आणि शेवटचं पाऊल, टोकाचं पाऊल लेकरं उचलतात. मग आता यामागे दोषी कोण आहे? आपण दोषी आहोत. आपण आपल्या लेकराला दुनियादारी आपल्याच सन्निधानामध्ये शिकवली नाही. दुनियादारी काय असते म्हणून आपलं लेकरू समाजाला तोंड देण्या एवढं योग्य बनत नाही. आणि मग समाजामधल्या काही वाईट गोष्टींचा, वाईट प्रवृत्तींचा सामना होतो, त्यावेळेस डामाडोल होऊन जाते. आणि मग ते काय काय होते त्याच्या जीवनामध्ये ते आपल्या सर्वांना माहिती आहे. पेपरला, टीव्हीवर भरपूर साऱ्या बातम्या येतच असतात. तर इथे बघा, भगवंताला एवढ्या कमी वयामध्ये घरची जबाबदारी खांद्यावर टाकलेली आहे आणि रानामध्ये काढलेला आहे नंदबाबांनी आणि यशोदेने. मग ह्या गोष्टी आपण कधी विचार केल्यात का? नंदबाबांनी यशोदा मातेने लेकराला घडवलंच की नाही? बळीरामाला घडवलं, श्रीकृष्ण भगवंताला घडवलं. मग हे सर्व असताना आपण यांचं स्मरण का करत नाही? यांचंही स्मरण व्हायला पाहिजे. वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी तोरणागड घेतला. हातामध्ये तलवार, बर्छी, भाले, धनुष्यबाण न घेता फक्त गोफणीच्या दगडानेच, काय होतं त्यावेळेस 16 वर्षाचं लेकरू सोबत दुसरे मावळे, काय केलं? तोरणागड घेतला. त्या गडाचं म्हणजे हिंदवी स्वराज्याचं तोरणच त्या गडापासून लागल्या गेलं, म्हणून त्या गडाचंच नाव तोरणागड ठेवलं. आणि भगवंत कसे सहाय्य करतात, तिथे ज्यावेळेस काम चालू केलं डागडुजीचं, काही खड्डे खतना असतील किंवा काही काम चालू केलं डागडुजीचं तो किल्ला व्यवस्थित करण्यासाठी, त्यावेळेस त्यांना तिथं धन सापडलं आणि त्या धनाचा उपयोग रयतेसाठी केला. मग आता यापेक्षा साधू संतांचे विचार काय मोठे असायला पाहिजे. संतत्व दिसते की नाही छत्रपती शिवरायाच्या ठिकाणी? तळमळीत हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे. तळमळीत जनता होती त्या काळामध्ये, धर्माचरण करू शकत नव्हते, माता भगिनींवर अत्याचार चालू होते इस्लामिक आक्रांतांचे. त्यावेळेस हे पाहिल्यानंतर तळमळ मनामध्ये आली. कोणाच्या? पहिला आली शहाजीराजे आणि जिजाऊ मासाहेबांच्या. शुद्ध बीजापोटी फरे रसाळ गोमटी, जे मात्या पित्याचे विचार असतील त्यांचं जसं तप असेल तसेच पुढे मुलं होणार. म्हणून शहाजीराजांना काय म्हणतात? हिंदवी स्वराज्य संकल्पक. संकल्प त्यांनी घेतला होता, तो मुलाने पूर्ण केला. विचार करा त्या मायबापांना काय वाटलं असेल की खरंच आमचं जे ध्येय होतं ते माझ्या मुलाने साध्य केलं. बरं, ते ध्येय काय असं स्वतःच्या स्वार्थासाठी नव्हतं, ते ध्येय कशासाठी होतं? रयतेसाठी होतं. आज आपण जे इथं बसून बोलत आहोत ते त्यांच्याच मुळे.
नाही तर आपण इथं असं बसून बोललो असतो का? नाही. तर असे ते निस्वार्थपणे कार्य करणारे होते, म्हणून आपण आहोत. आणि म्हणून पुढची येणाऱ्या पिढीला आपल्याला चांगलं हे राष्ट्र द्यायचं आहे, म्हणून आपणही त्याप्रमाणे काहीतरी वागलो पाहिजे. आणि आपलं जे काही घरातील लहान मंडळी आहे, मुलं जे आहेत, यांच्यावर काहीतरी जबाबदारी देणे लहानपणापासून. कधीतरी त्याला तुमच्या घरी किती करोडो रुपये असू द्या, त्यांना नाही म्हणायचं शिका तुम्ही. तोंडातून शब्द निघाला की वस्तू हजर, तोंडातून शब्द निघाला की वस्तू हजर, असं नको. एक व्यक्ती आहे, ती व्यक्ती मला भेटीला आली होती. ते पण माझी पोथी ऐकतात. घरी 50 एकर शेत आहे, पैशाची कमी नाही. ते म्हणे, माझा मुलगा, माझी पत्नी, त्यांना मी एवढे असे पैसे मनमोकळेपणाने देत नाही. त्या मुलाला जर वाढदिवस साजरा करायचा असेल तर त्याला मी म्हणतो, तुझे तू पैसे जमा कर, काय तुला म्हणजे मी जे खर्चाला देईल काटकसर कर, त्यामधून पैसे जमा कर, तुझ्या पैशाने तू केक आण, लाडात पण मी करणार नाही. तो मुलगा स्वतःचे पैसे जमा करतो. त्याला दूर शिकायला ठेवलं त्या मायलेकराला, तर ती माता पण कष्ट घेऊनच त्याला शिकवते व्यवस्थित. म्हणजे आहे घरामध्ये मी किती आणा, किती एकदमच आयटीचं जीवन असं नाही, कष्टप्रद जीवन आहे. आणि मुलालाही कष्ट शिकवत आहेत ते आतापासून. 50 एकर शेत घरी आहे, काही आहे का कमी त्यांना? व्यवस्थित घरदार सगळं व्यवस्थित आहे. त्यामुळं आपल्याकडे कितीही असो, मुलांना नाही म्हणण्याचे संस्कार लावा आणि त्या मुलांच्या ठिकाणी नाही ऐकण्याचेही संस्कार लावा. त्याच्या पचनी पडलं पाहिजे ते. तर अशी पिढी घडली तर तुम्हाला भविष्यामध्ये डोक्याला ताप वाटणार नाही, कारण तो बाहेर काही प्रकरण घडले तरी समर्थपणे तो तोंड देऊ शकेल. गोपवनिताचे कवण जाणे, जिया उमटली त्याची वाणे. गोपवनिता जे आहेत त्यांच्या मुलांनाही भगवंतासारखा सावळ्या वर्णाचेच मुलं व्हायला लागलेली आहेत, कारण ते पण भगवंताचं स्मरण करत आहेत. 9-10 वर्षाचे भगवंत आहेत, खेळ क्रीडा करत आहेत. आणि त्या खेळ क्रीडा एवढ्या आवडतात या गोकुळातील लोकांना की त्यांच्यासारखेच लेकरं होतात. कीटकी भृंगी होय जेणे ते काही त्या नाही, ज्यामुळे कीटकी भिंगुरटी तयार होते. त्या कीटकापासून, भिंगुरटीचा दृष्टांत आपल्या सर्वांना माहितीच असेल. तर ते भिंगुरटी कशी ते त्या घरामध्ये ते आळी नेऊन टाकते आणि त्या आळीची भिंगुरटी तयार होते. तर तसं या गोपिकांचे जे लेकरं आहेत ते त्यांच्यासारखेच व्हायला लागलेले आहेत. आणि जे अडाणी लोक आहेत ते मग वेगळाच अर्थ लावतात याच्या ठिकाणी. म्हणून आपण ह्या बारकावे लक्षात ठेवले पाहिजे. 8-9 वर्षाचं लेकरू आहे, ते भगवंत आहेत म्हणून आकर्षलेले आहेत सर्व गोपिका, आणि म्हणून त्यांना त्यांच्यासारखे लेकरं होत आहेत. आणि लेफ्टिस्ट जे असतात, जे वामपंथी विचाराचे, ते बदनाम करतात भगवंताला की कृष्ण असा होता, घरोघरी त्यांच्यासारखेच लेकरू व्हायला लागले होते, एवढा हा व्यभिचारी होता. अहो 9 वर्षाचं लेकरू आहे ते, एवढं तरी माहिती करून घ्या कमीत कमी अगोदर. आणि आपले मूर्ख लोक त्या भगवंतावर असे मूर्खासारखे भजन करतात, खट्याळा काना, आमका काना, असं काना तसा काना, असे लोक आहेत आपले पण. मग आता त्या वामपंथी विचारधारेलाच काय म्हणावं, आपल्याच लोकांना अक्कल नाही तर असो. आपलं हे आजचं वेळ इथे संपलेला आहे. मला थोडं बाहेर थोडस स्थान नमस्कारण्यासाठी जायचं आहे, आणि त्यामुळे आज आपण इथेच थांबूया. दंडवत हो. गाडी घेऊन जा रे.